मोदींच्या घराण्यामध्ये तिकीट देऊन मी चूक केली। मोदींच्या घराणेशाहीवरच्या टीकेचा आधार घेत उद्धव ठाकरे यांचं उत्तर, घराणेशाहीवर घरंदाजांना बोलण्याचं आवाहन। लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्यासोबत, हनीमून तिसऱ्यासोबत, हे घरंदाज आहे का? काँग्रेसला डोक्यावर घेतलं, बाळासाहेब असते तर जोड्यानं मारलं असतं, शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर परिसरात एकनाथ शिंदेंकडून डीप क्लिनिंग, ठाकरेंनी सुद्धा स्वच्छता मोहीम हाती घेतली पाहिजे, शिंदेंचा ठाकरेंना टोला। मिंदे दिल्लीमध्ये रोज लादी धुतात, आज मंदिरामध्ये साफसफाईची नाटकं, स्वतःचीच घाण पावलं उमटवतायत, उद्धव ठाकरे यांची शिंदेंवर टीका। उद्धव ठाकरे यांचं कल्याणमध्ये स्वागत, दौरे आधीच केले असते तर परिस्थिती वेगळी असती, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला। शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय? केंद्रीय मंत्री नारायण राणेंची टीका, राम मंदिर अपूर्ण असल्यामुळे प्राणप्रतिष्ठा धर्मानुसार नाही, शंकराचार्यांचा जानेवारीमध्ये प्रतिष्ठापनेस विरोध। 22 जानेवारीला ठाकरे गट काळाराम मंदिरात महाआरती करणार, राष्ट्रपती मुर्मूंना आमंत्रण, अयोध्येमध्ये राष्ट्रपतींकडून प्राणप्रतिष्ठापना करण्याची मागणी। लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचा सोहळा, शरद पवारांची टीका, अयोध्येचं आमंत्रण नाही पण मी नक्की जाणार, पवारांची माहिती। 2013-2018 ची सुद्धा घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाकडे आधीच सुपूर्द, अनिल परब यांनी नार्वेकरांचा दावा खोडला, आयोगाने पोचपावती सुद्धा दिल्याचा दावा। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाचा वाद चिघळण्याची शक्यता, 16 तारखेला सर्व पुरावे आणि कागदपत्र देशाच्या माध्यमांसमोर जगजाहीर करणार, उद्धव ठाकरेंची माहिती। बीडमध्ये भुजबळांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी मेळावा, मात्र जिल्ह्यामधल्या सभेत धनंजय मुंडे, पंकजा मुंडे अनुपस्थित, भुजबळांच्या सभेला बीडच्या मराठा संघटनांचा विरोध। जरांगेंच्या आंदोलनाला विरोध नाही, मात्र ओबीसी आरक्षण शाबूत राहावं एवढीच मागणी, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। अडचणीमध्ये सापडलेल्या नाशिक जिल्हा बँकेची भुजबळ कुटुंबियांना नोटीस, भुजबळांच्या साखर कारखान्यानं 51 कोटींचं कर्ज थकवलं, 2013 सालच्या कर्जाबद्दल नोटीस बजावली। स्वच्छ ग्रामपंचायतीला 5 लाखांचा निधी देणार, पुण्यामधल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंची घोषणा, लोकसभेमध्ये मनसे 15 ते 20 जागा लढवणार असल्याची नांदगावकर यांची प्रतिक्रिया। मुंबईतील काँग्रेस येथे मिलिंद देवरा शिंदे गटात जाण्याची शक्यता, दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळणार नसल्यामुळे नाराजीची चर्चा, देवरा नाराज नसून काँग्रेसमध्येच राहणार असल्याचा वडेट्टीवारांना विश्वास। रासपला लोकसभेच्या 2 जागा मिळाल्यास महादेव जानकर महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार, रासपनं माढा आणि परभणीच्या जागेची मागणी केली। अवकाळी आणि गारपिटीमुळे बाधित रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना व्याजमाफी, 9 वर्षांनंतर 10,000 शेतकऱ्यांना लाभ। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात हवाई दलाचा एअर शो, सुखोई फायटर जेटसह अनेक लढाऊ विमानांच्या प्रात्यक्षिकं, सारंग हेलिकॉप्टर फॉर्मेशन डिस्प्लेचाही समावेश। आकाश एनजी क्षेपणास्त्राची ओडिशामध्ये यशस्वी चाचणी, कमी उंचीवर अतिवेगवान मानवरहित हवाई लक्ष्य साधण्यासाठी डीआरडीओकडून चाचणी।